नमस्कार. आज आपण बनवणार आहोत श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल पौष्टिक पंजेरी. त्यासाठी इथे 1 वाटी धने घेतलेले आहेत. हे धने आपल्याला मध्यम गॅसवर 1 मिनिटासाठी भाजून घ्यायचे आहेत. जास्त करपून नाही द्यायचे. थोडासा सुगंध आला की हे भाजलेले धने आपल्याला काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर 1 वाटी किसलेलं सुकं खोबरं घ्यायचं आहे आणि तेही थोडंसं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. हे छान भाजून झालेलं आहे. यानंतर थोड्याशा तुपावर आपल्याला काजू आणि बदामाचे काप हे छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. यानंतर थोड्याशा तुपावर मनुकेही छान भाजून घ्यायचे. हे सर्व ड्रायफ्रूट आता छान कुरकुरीत झालेले आहेत. तर आता हे आपण बाजूला काढून घेऊया. यानंतर 2 चम्मच तूप घालून घ्यायचं. तूप गरम झालं की यावर आपल्याला डिंक घालून घ्यायचा आहे आणि तो छान तळून घ्यायचा आहे. हा डिंक हे छान फुलला आहे तर तो पण काढून घेऊया. इथे आपण धने घेतलेत ते आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत मिक्सरला. ते आता एका पॅनमध्ये काढून घेऊया आणि यावर थोडंसं तूप घालून पुन्हा एकदा 1 मिनिटासाठी हे धना पावडर आपल्याला परतून घ्यायचे आहे. ही 1 मिनिटासाठी तुपावर छान भाजून झालेली आहे. तर आता आपण गॅस बंद करूया आणि थोडंसं थंड व्हायला ठेवून देऊया. पंजेरीसाठी खडीसाखरच आपल्याला घ्यायची आहे आणि ती मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे. आता ही धना पावडर थंड झालेली आहे. तर यामध्ये आपल्याला सर्व साहित्य घालून घ्यायचं आहे आणि हा तळलेला डिंक हातानेच थोडासा जाडसर बारीक करून घ्यायचा आहे, म्हणजे तो खाताना दाताखाली आला की छान लागतो. यानंतर आवडीनुसार बारीक केलेली खडीसाखर घालून घ्यायची, वेलची पूड घालून घ्यायची आणि सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे छान मिक्स झालेलं आहे. अशा पद्धतीने आपली पौष्टिक पंजेरी तयार झाली आहे. ही रेसिपी आवडल्यास तुम्हीही तुमच्या कृष्णासाठी आजच ट्राय करा. जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.